गण गणपते नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला स्वामी भक्तीचा एक अनुभव सांगणार आहे. श्री गणरायाचे चरणी वंदन करून मी माझा एक छोटासा अनुभव सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये तीव्र प्रमाणात जागृत झाली. स्वामी म्हणजे ॲक्च्युअल स्वामींनी जी रूपं घेतली त्याबद्दल जाणून घेण्याची माझी प्रबळ इच्छा झाली. तर मी नेहमी उठता बसता स्वामींबद्दलच विचार करायचो, अजूनही करतो. तर स्वामींचा जन्म कसा झाला, स्वामींनी यापूर्वी कुठली रूपं घेतली होती, दत्त संप्रदायामध्ये दत्तप्रभूंनी काय लीला केल्या, हे जाणून घेण्याची मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याबद्दल मी माझं स्वतःचं काम सांभाळून यूट्यूबवर व्हिडिओ बघायला लागलो. तर नकळतच मला गुरुचरित्र ह्या ग्रंथाविषयी माहिती कळाली की गुरुचरित्र ऐकल्याने खूप अनुभूती येते. मी गुरुचरित्र पुस्तिका आणली, ग्रंथ आणला, परंतु एवढा मोठा अध्याय वाचण्यासाठी जॉब सांभाळून, प्रपंच सांभाळून मला टाईम मिळत नव्हता. तर असं सर्चिंग करताना मला कळालं की संक्षिप्त गुरुचरित्र जी 7 अध्यायांची पुस्तिका असते तीही वाचल्याने अनुभूती येते. मला संक्षिप्त गुरुचरित्र हे असतं, पुस्तिका असते, हे मला कळल्यानंतर मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेलो, संक्षिप्त गुरुचरित्र पुस्तिका आणली. त्यानंतर यूट्यूबमध्ये संक्षिप्त गुरुचरित्राबद्दल व्हिडिओ बऱ्याच सारे आहेत, तर मी ऐकायला लागलो. त्यानंतर मला कळालं की नृसिंह सरस्वती हे स्वामींच्या पूर्वी जो अवतार झाला, श्री दत्तात्रयांचा दुसरा अवतार, तर त्यांचं चरित्रही मी वाचायला लागलो. हळूहळू जसं व्हिडिओ बघत गेलो मी, पुस्तिका मी अजूनही वाचलेली नाही त्यावेळेला, तर मी फक्त ऐकायचो. संक्षिप्त गुरुचरित्र हे व्हिडिओ लावली आणि मी ऐकत बसलो. पुस्तिका आणूनही वाचलेली नव्हती. तर गाणगापूर हे अक्कलकोटपासून काही ठिकाणावर अंतर आहे. तर माझ्या मनात गाणगापूरला जाण्याची इच्छा जागृत झाली. अक्कलकोट स्वामी हे अक्कलकोटमध्ये काही वर्षे वास्तव्य करत होते. तिथं माझं येणं जाणं अधेमध्ये जसं स्वामींची आज्ञा मिळते, आज्ञा म्हणजे मला जेव्हा इच्छा होते त्यावेळेला मी नक्की जातो. पण जाताना मनामध्ये संकोच ठेवत नाही. स्वामी जे काय आहे ते स्वामी घडवून आणतात. तर एक दिवस मी गाणगापूरला जायचं ठरवलं. बरेच वर्षापासून माझी इच्छा होती की गाणगापूर आणि दत्त देवस्थानाबद्दल माहिती गोळा करायची, परंतु मला शक्य होत नव्हतं. तर एक दिवस मी माझ्या सासऱ्यांबरोबर गाणगापूरला जायचं ठरवलं. गाणगापूरला जायच्या आधी मी माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अक्कलकोट वटवृक्ष मंदिराच्या इथे गेलो. त्यांना नमस्कार केला, वंदन केलं. त्यानंतर आम्ही गाणगापूरला गेलो. गाणगापूरची एकंदरीत परिस्थिती बघून माझं काही समाधान होत नव्हतं. तिथे मी मठामध्ये गेलो, दर्शन घेतलं. त्यानंतर मला अष्टतीर्थ हे मला व्हिडिओतून कळलं की तिथं अष्टतीर्थ भगवंताने आणून ठेवलेले आहेत. तर मनात प्रबळ इच्छा झाली की आपण पण गेलं पाहिजे, आपण पण स्नान करून गुरुरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. मी सासरे गेलो. संगम स्थान आहे जिथे नृसिंह सरस्वती स्वामी स्नान करायचे, ध्यानस्थ बसायचे. त्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी गेलो. गेल्यानंतर तिथे बरीचशी लोकं होती. ती औदुंबराच्या झाडाखाली गुरुचरित्र वगैरे वाचत होती. तिथे दानधर्माला खूप महत्त्व आहे. तर त्याप्रमाणे आम्हाला काही जास्त कल्पना नव्हती, पण आम्ही स्नान वगैरे केलं, औदुंबराच्या झाडाला फेरी मारली.
तिथे एक आजीबाई होत्या. त्यांनी माझ्याकडे काही मागितलं, पण त्यावेळेला माझ्याकडे देण्यासाठी काही नव्हतं. आम्ही नुकतंच स्नान करून आलेलो होतो, पैसे वगैरे काही नेले नव्हते. तर तिथे आम्ही ते आटपलेलं सर्व गुरुरायांना वंदन केलेलं आणि संगमस्थानीही नृसिंह सरस्वती स्वामी यांचं छोटंसं मंदिर आहे तिथे ते बसायचे. तिथे आम्ही दर्शन केलं आणि आम्ही भस्माचा डोंगर, इथं परशुरामाने भरपूर तप केले, त्या ठिकाणी गेलो. भस्म घेतलं आणि आम्ही निर्गुण मठामध्ये जाण्यासाठी निघालो. तिथे आम्ही तीर्थ कुठं आहेत हे आम्हालाच कळेना. आम्हाला उशीर होता, पुण्यावरून जायला खूप वेळ लागला. आम्हाला माधुकरी ही 12:30च्या आसपास तिथे माधुकरी मिळते. नृसिंह सरस्वती स्वामी दुपारी 12:30च्या आसपास तिथे स्वतः भिक्षा मागण्यासाठी येतात. माधुकरीला तिथे खूप महत्त्व आहे. भिक्षा घेणे आणि देणे ह्याला गाणगापूरला खूप महत्त्व आहे. आम्ही पहिल्याच वेळी तिथे गेलो होतो, आम्हाला काही एवढं कल्पना नव्हती. गर्दी होती खूप, दर्शन झालं, परंतु जसं हवं तसं दर्शन होत नव्हतं. म्हणजे समाधान होत नव्हतं मला की मी दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तिथे, पण समाधान का होईना. आणि तिथे खूप अस्वच्छता, लोक वगैरे असं वेगळ्या प्रकारची लोक तिथं होती. तर माझं मन काहीतरी आहे ना, कारण का मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जिथे जिथे जातो तिथे स्वच्छतेला खूप महत्त्व होतं. तर मग संध्याकाळी रात्री जवळजवळ 7:30च्या आसपास आम्ही तिथून मग निघालेलो अंदाजे. सासऱ्यांना म्हटलं, सासरे काहीतरी आरती होती, पण आरतीसाठी आम्हाला उशीर होता कारण का रस्ते खूप खराब होते कर्नाटकमध्ये. तर आम्ही तिथून निघालेलो. सासऱ्यांना मी म्हटलं की माझं काही मन लागत नाही, आपण निघूया. मी घरी आलो. घरी आल्यानंतर माझं मन बेचैन होत होतं. अरे माझा भगवंत अशा ठिकाणी कसा काय राहू शकतो. तर मी पुन्हा सर्चिंग करायला सुरुवात केली. पण काय झालं की अचानक मला ऐकताना कुरवरपूर, जे श्रीपाद वल्लभांचं जे तपोभूमी आहे त्या ठिकाणाबद्दल कळालं. तर मी मनामध्ये जाण्याचा निश्चय केला की आपण पण तिथे गेलं पाहिजे, जिथे दत्त श्रीपाद वल्लभांनी तप केले अशा पवित्र स्थानी गेलं पाहिजे. ते ठिकाण आहे तेलंगणा, कर्नाटक बाँड्री आणि तेलंगणा बाँड्री. तर साधारणतः 550 किलोमीटरच्या आसपास ते आहे पुण्याहून. तर जाण्यासाठी मी ठरवलं. गाणगापूरवरून आम्ही आलो. काही दिवसांनी मनामध्ये पुन्हा इच्छा झाली की नाही, आपण आता कुरवरपूरला जाऊया. गाणगापूरबद्दल थोडंसं माझ्यामध्ये शंका उपस्थित झाली. तुम्ही काय, त्यानंतर मग मी पुन्हा जाण्यासाठी निघालो. घरी सांगितलं आदल्या दिवशी की मी निघतोय, पण कुरवरपूरला जाण्यासाठी कुरवरपूरची थोडी माहिती गोळा केली व्हिडिओ बघून. तर तिथे कळालं तिथे सोहळा वगैरे पुरुषांसाठी खूप आहे. म्हणजे तिथे धोतर लुंगी असं घालून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो, जीन्स पॅन्ट वगैरे घालून दिला जात नाही. तर त्याप्रमाणे मी तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी 4 वाजता निघालो. एकटाच निघालो. पण मी एकटा नव्हतो बरं का, माझ्यावर कोणतरी होतं, हे तुम्हाला हळूहळू प्रचिती येईल. तर मी डायरेक्ट मॅप टाकला, इथून डायरेक्ट आता जायचं मला पुण्यातून कुरवपूरला. वाटेत अक्कलकोट, गाणगापूर ही ठिकाणे लागतातच, पण मी टाकलं मला उशीर होईल, लांबचं ठिकाण होतं, 550 किलोमीटर होतं. तर म्हटलं डायरेक्ट आपण कुरवपूरला जाऊ. त्याप्रमाणे मी निघालो इथून कुरवपूरला जाण्यासाठी. पण वाटेत जसं अक्कलकोट आलं तसं माझ्या मनामध्ये इच्छा जागृत झाली की मला स्वामी बोलवत आहेत. अरे तू येऊन जा. माझं मन पण मला सांगायला लागलं की तू एवढा प्रवास करतोयस, गुरूंची आज्ञा घेऊन जा. त्याप्रमाणे मी मॅप चेंज केला, अक्कलकोटचा मॅप टाकला. म्हटलं आपल्या गुरुचं पहिलं आपण दर्शन घेऊ, नंतर यात्रा सुरू करू. स्वामींच्या अक्कलकोटच्या मठामध्ये गेलो. चक्क तुम्हाला सांगतो की तिथं स्वामींनी मला जास्त टाईम थांबू दिलं नाही. म्हणजे गर्दी असते खूप तिथे, प्रचंड गर्दी असते. सीझनला गेलात की गर्दी असते तिथे. तर माझं दर्शन पटापट दर्शन झालं आणि तिथेच मला त्या निर्गुण पादुका भेटल्या.
गाणगापूरला ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला पादुकांचं दर्शन झालं नव्हतं. माझ्या मनामध्ये शंका होती की जे मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एका भिंतीच्या कोनातून त्या पादुका आणि नृसिंह सरस्वती स्वामी दर्शन होतं. चक्क मला त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या निर्गुण पादुका दिसल्या. स्वामींचा आशीर्वाद घेतला. त्यांना म्हटलं, स्वामी समर्थ महाराज, तुम्ही ज्या ठिकाणी लीला केल्यात ज्या अवतारामध्ये त्या ठिकाणी मला जायचं आहे, बघायचं आहे. मी गुरुपूरला निघालो आहे, तुम्हाला आज्ञा द्या. त्याप्रमाणे मी स्वामींचं आज्ञा घेतली आणि स्वामींच्या वटवृक्ष जिथे स्वामी बसायचे त्या ठिकाणी समोर जाऊन मी बसलो. तर ज्या ठिकाणी बसलो तिथे एक फोटो होता स्वामीचा, वॉलला असा लावलेला मोठा फोटो होता आणि तिथे त्या फोटोवर लिहिलं होतं निश्चिंत जा. तर बघा, स्वामींना मी आज्ञा घेतली, मी बसलो त्या ठिकाणी, स्वामींनी स्वतः मला अनुभूती दिली, निश्चिंत जा. मी समजलो की स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे, स्वामी माझ्याबरोबर आहेत. मला राहवलं नाही. मला उशीर होता तरी मी ते संक्षिप्त गुरुचित्र काढलं. म्हटलं नाही, माझ्या गुरूंपाशी पहिलं वाचतो. 7 अध्यायांची पुस्तिका वाचण्यासाठी साधारणतः 1 तास लागतो. मी पुस्तिका वाचली. त्यानंतर डाव्या साईडला बघितलं, तिथं मला स्वामी समर्थ, श्री दत्तगुरू, नृसिंह सरस्वती यांचा मला फोटो दिसला. मी तिथे गेलो, साष्टांग झोपून नमस्कार केला, त्यांची आज्ञा घेतली. हे स्वामी महाराज, मी तुमचं दर्शन घेण्यासाठी गुरुपूरला निघालो आहे, मला आज्ञा द्या. मी स्वामींची आज्ञा घेतली आणि जसं निघालो, ज्या ठिकाणी फोटोच्या खाली बसलो त्या ठिकाणी एक माणूस आला. अपंग असा माणूस होता. त्याला यथाशक्ती जे काय होतील ते मी दिलं. त्यानंतर आशीर्वाद घेऊन मी निघालो आणि तिथून मॅप टाकला कुरवपूर, अक्कलकोटवरून कुरवपूरला जाण्यासाठी निघालो. कुरवपूरला जाता तर साधारणतः मध्ये 12:30च्या आसपास पुन्हा गाणगापूर जवळ आलं. गाणगापूरला आल्यानंतर माझं मन मला सांगायला लागलं की माधुकरी, जी मला पहिल्या वेळेला जेव्हा गेलो तेव्हा मिळाली नव्हती, माधुकरी खाण्याची इच्छा झाली. म्हटलं बघू, आपल्या नशिबात असेल तर मला माधुकरी मिळेल. मी पुन्हा गाणगापूरचा मॅप टाकला. गाणगापूरला निर्गुण मठाची पार्किंग केली आणि मी निघालो. गर्दी होती. गर्दीच्या आधी साईडला 12:30च्या आसपास, म्हणजे 12:45च्या आसपास माधुकरी वाटत होती. नशिबाने मला ती माधुकरी मिळाली. मी खाल्ली, थोडीशी ठेवून दिली. म्हटलं दर्शन घेऊया. दर्शनासाठी रांग होती. आता रांगेमध्ये एवढा टाईम करायचं काय, तर मी पुन्हा पुस्तिका काढली, पुन्हा संक्षिप्त गुरुचित्र गुरुरायांसमोर वाचलं रांगेमध्ये सर. त्यानंतर माझं जसं मला हवं होतं तसं गुरुरायांनी दर्शन दिलं. तसं मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एका भिंतीच्या कोण्यामधून दत्तगुरूंचे दर्शन होतं, त्याप्रमाणे मला दर्शन दत्तगुरूंनी दिलं. मी आलो दत्तगुरूंसमोर, जिथे एक खांब आहे, जिथे ज्या लोकांना करणी बाधा भूतपिशाच असतं त्या ठिकाणी ती लोक चिकटली जातात. त्या ठिकाणी जाऊन मी बसलो. तिथे LCD स्क्रीनवर दत्तगुरूंचे दर्शन प्रत्यक्ष होत होतं. मी दत्तगुरूंकडे बघत होतो. त्या ठिकाणी एक आई आली. आई म्हणाली, दे ना मला काहीतरी दे ना. मी म्हटलं मी काय देऊ, तर मी बिस्किटं वगैरे नेली होती. तर बिस्किट पुढे तिला दिलं. ती म्हणे मला सर्वच दे. तिला मी सर्व दिले. कारण का लक्षात ठेवा, तुम्ही केव्हाही गेलात तिथे तर तिथे नृसिंह सरस्वती कुठल्या रूपात येतील आणि तुमची परीक्षा बघतील हे सांगता येत नाही. त्यामुळे तिथे दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे. तर नंतर त्या आजी म्हणाल्या की मला काहीतरी वस्त्र हवेत, बघ ना फाटलेले आहेत. तर माझ्या खिशामध्ये जे काय होते ते मी तिला दिले आणि म्हणाले मी इथंच असते. मी इथं का असते माहिती आहे तुला. म्हटलं का हो. तर आजी म्हणाल्या, अरे माझ्यावर करणी झालेली आहे, त्यासाठी मी गुरुरायांच्या आश्रयासाठी इथे आलेलं आहे. मी इथेच बसते, इथेच असते. म्हटलं हो आजी. मी बसलो, थोडा वेळ निघालो, आजींचा नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. पुढच्या जिथं गाडी मी पार्क केली होती त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आणि मला पायऱ्या असं. तर मला अष्टतीर्थ करण्याची पहिल्यापासून इच्छा होती की अष्टतीर्थ आहेत कुठे. तर म्हटलं चला बघूया आपण. तर पायऱ्या उचलून छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये मला शंकराची पिंडी दिसली. तर शंकराच्या पिंडीच्या इथे मी चप्पल काढल्या बाहेर आणि आतमध्ये नमस्कार करायला गेलो. छोटंसं बांधलेलं होतं. नमस्कार केला आणि तिथं लिहिलं होतं. म्हटलं हेच तीर्थ आहेत. आणि साईडला एक आजोबा होते. आजोबांना विचारलं, आजोबा हे तीर्थ हेच काय हो. आजोबा म्हणाले हो, इथं 4 तीर्थ आहेत आणि पुढे बाकीचे 4 असे अष्टतीर्थ आहेत.
तिथे स्नान केल्याचं खूप महत्त्व आहे. ज्या लोकांना व्याधी वगैरे असतात, पाप दूर करायचं असतं, गंगेचं पुण्य इथे मिळतं असं म्हणतात तिथे. तर ते आजोबाशी बोलायला लागले. आजोबा म्हणतात, तू खूप भाग्यवान आहेस. म्हटलं का हो? तर म्हणतात, गुरुरायाचा तुझा आशीर्वाद आहे. म्हटलं असं का म्हणता? तर ते म्हणतात की इथे बरीचशी लोकं बघितली मी, येतात, बाहेर चप्पल काढतात, बाहेरून नमस्कार करतात, निघून जातात, पण आतमध्ये नमस्कार करायला कोणी येत नाही. पण तू आलास म्हणून मी तुझ्यावर बोलतोय. तर त्यांनी मला काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आयुष्यातल्या. ते म्हणाले की कधी धनाचा संचय करायचा नसतो. गुरुराया देणारा कोण आहे? गुरुराया देतो तोच. त्याच्यामुळे आपली चिंता करण्याची गरज नसते. आपल्याला जेवढी गरज आहे पोटापुरती तेवढंच आपण ठेवायचं आणि दानधर्म जास्तीत जास्त करायचा. तुम्ही जन्माला येताना एकटेच येता, जातानाही एकटेच जाता, पण संचय कोणासाठी करायचा? तुम्ही म्हणाल मी माझ्या मुलासाठी करतो. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण त्या आजोबांच्या तोंडून मी ऐकलं. ते ऐका. सर्वांच्या बाबतीत होत नाही, पण लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही पुण्य गाठीशी घेऊन जाल ते तुम्हाला पुढच्या जन्मी उपयोगाला पडणार आहे. जे पाप पुण्यावर विश्वास ठेवतात त्यांना ह्या गोष्टीवर विश्वास बसेल. ॲक्च्युली आजोबा म्हणाले की मी एकेकाळी कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये कामाला होतो. 50,000 ते 60,000 रुपये पगार होता मला. मी सारं घरदार विकून माझ्या लेकरासाठी, माझ्या मुलासाठी पैसे दिले. मुलगा अमेरिकेत कामाला आहे. कोरोनाच्या टायमाला साधारण 1.5 वर्ष झालं असे, 1.5-2 वर्ष मी पंढरपूरच्या यात्रेमध्ये गेलो होतो. तिथं माझी बॅग वगैरे चोरीले 80,000 रुपये म्हणजे होते आणि मला व्याधीने त्रासलं होतं. मी आजारी होतो. मी मुलाला फोन लावले. मुलगा म्हणाला मी कसा न्यायला येऊ? नंतर पुन्हा फोन लावले, 10-11 फोन लावले. मुलगाने फोन उचलायचा बंद केला. काय करू सुचेना. शेवटी मी जीव द्यायचं ठरवलं. कोण नाही समजून मी रात्री जीव देण्यासाठी नदीत गेलो. डुबकी मारणार इतक्यात कोणतरी असा धडधाकट माणूस आला आणि म्हणतो, काय करतोयस तू? कशाला जीव देतोयस? जीव इतका स्वस्त वाटला का? तुला राहायचंय ना, राहा इथेच. त्याने त्यांचा जीव वाचवला. साक्षात भगवंत तिथे आले. त्यानंतर ते म्हणाले, अरे हे भगवंता, तू 60 वर्षाच्या बाईला, वांझ बाईला तू पुत्रप्राप्ती दिलीस, पुत्राचा आशीर्वाद दिलास, मग तू माझं ही व्याधी का नाही बरं करत आहेस? तर भगवंत त्याला म्हणाले, लक्षात ठेव, मी तुला पाहिजे तर आत्ता सर्व गोष्टी देऊ शकतो, पण लक्षात ठेव, आपण जे पूर्वी जन्म जे काय प्रारब्ध चुका केलेल्या असतील त्या चुका आपल्याला भोगूनच मुक्ती मिळते, हे लक्षात ठेवा. नाही तर आत्मा तडफडतो. आपण म्हणतो ना आत्मा तडफडतो, त्याचाच प्रकार आहे. ते म्हणाले, तुला ह्या जन्मात जर भोगलंस तर कदाचित पुढचा जन्म तुला भेटला चांगल्या पुण्यामुळे तर ते तुझे प्रारब्ध नष्ट झालं, मुक्ती भेटेल आणि व्यवस्थित जन्म तुला मिळू शकतो. हे तुझ्या जन्म देणं न देणं हे आपल्या हातात नसतं, ते भगवंताच्या हातामध्ये असतं. ते म्हणा नाही, मला हे भोगूनच मुक्ती हवी. त्याप्रमाणे ते कशाचीही अपेक्षा न करता त्या मंदिराच्या सध्या उन्हातानात ते एक गुरुचरित्र वाचत बसत. तिथेच झोपायचे. तर एका माणसाने त्यांचं हे बघून एक झोपडी छोटीशी अशी बांधून दिली, तंबू आकाराची बांधून दिली, त्याच्यात ते राहायचे. ते म्हणतात, मी जेवणा खावण्याची अपेक्षा करत नाही, मला गुरुराया देतो, कोणी येतं आणि मला देतं, त्याच्यात मी समाधानी आहे. त्यांना म्हटलं, तुम्ही मुलाशी कॉन्टॅक्ट करत नाही का? नाही म्हणतात. आता माझं जे काय आहे ते गुरुराया. त्यानंतर ते म्हणतात, मी धनाचा कधीही संचय करत नाही, जे आहे ते देऊन टाकतो किंवा खाऊन टाकतो, जे काय आहे ते. कसं आहे की घोर लागता कामा नाही कुठल्या गोष्टीचं, समाधान असलं पाहिजे माणसाला. त्यानंतर त्यांना मी म्हटलं, मी इथून कुरवपूरला जाण्यासाठी निघालो आहे, पण अक्कलकोटवरून गाणगापूरवरून मी इथे आलो आहे. तर मला तीर्थस्थानाबद्दल तुम्ही माहिती सांगितली, ते मला कळालं तीर्थस्थानं कुठे आहेत काय. मी काही त्यावेळेला तीर्थस्थान केलं नाही. म्हटलं बघू, जेव्हा गुरुरायांचे आशीर्वाद इच्छा होईल, त्याची आज्ञा येईल, तेव्हा पुन्हा जाऊ आपण. तर अशा प्रकारे चांगला अनुभव मला गाणगापुरात आला. माधुकरीही मिळाली, दर्शनही भेटलं आणि काही गोष्टी चांगल्या मला कळाल्या आयुष्यातल्या. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही काय करायचं आहे. तिथं जी लोकं होती ना, तर मला पहिल्या वेळेस जेव्हा गेलो तेव्हा म्हटलं, का अस्वच्छता, लोक अशी घाणेरडी अशी का राहतात? तर मला तेव्हा कळालं की ते ॲक्च्युली काय आहे की लोक जी त्रासलेली लोक आहेत आयुष्याला, पैसा ही सर्व गोष्ट नसते, समाधान पण पाहिजे. तर त्रासलेली लोक तिथं आलेली आहेत
आणि ते आपलं जे पाप प्रारब्ध जे आहेत ते नष्ट करण्यासाठी तिथं आलेल्या राहत आहेत. तिथं गुरुचरित्र वाचताना त्याचा अनुभव लोकांना येतो, जागता अनुभव येतो. मनापासून फक्त दत्तगुरूची सेवा करा. दत्तगुरू तुमच्याकडे काही मागत नाही, फक्त देवभक्तीचा भुकेलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर माझ्या गाणगापूरबद्दल माझ्या मनात जी शंका होती ते सर्व दूर झाल्या. आईवडिलांची सेवा आपण करायची विसरू नका बरं का. ज्या आईने, ज्या मातेने 8-9 महिने जो पोटामध्ये लेकरं लाट मारत असताना जो त्रास सहन केला आहे, लेकरू जेव्हा मोठं होतं ना त्यावेळी तिला सांभाळणं आपली जबाबदारी असते आईवडिलांना, हे विसरू नका. आईवडिलांची काय अपेक्षा नसणार हो तुमच्याकडून. म्हातारपणीचा आधार असतो आपण. त्यानंतर त्यांचा बाबांचा आशीर्वाद घेतला मी, आजोबांचा आशीर्वाद घेतला आणि म्हटलं मला दत्त भक्तीबद्दल ओढ लागलेली आहे, मी दत्त दर्शनासाठी चाललो आहे. स्वामी महाराजांनी जिथं जिथं लीला केली, जिथं जिथं अवतार ज्या ठिकाणी मला दर्शन घ्यायचं आहे, स्वामींना जाणून घ्यायचं आहे. ते बोलले स्वामी समर्थ हो जात. औदुंबर त्या स्थानाबद्दल त्यांच्याबद्दल माहिती कळली. औदुंबर, नृसिंहवाडी हे आपल्या जवळच स्थान आहेत, जागृत स्थान आहेत ते. नृसिंहस्वामी त्यांचा गुरुचित्रामध्ये उल्लेख आहे. तर ते नृसिंहवाडीला पण होते काही दिवस, काही वर्ष राहिले तिथे. त्यानंतर ते गाणगापुरात आले. त्यांचा आशीर्वाद घेतला. मी पुढच्या प्रवासासाठी निघालो. संगम स्थानी मी काही त्यावेळेला गेलो नाही, कारण कुरवपूरला जायचं होतं, लांबचा प्रवास होता. कुरवपूरला गेलो. मंदिर केव्हा ओपन होतं, काय होतं, बंद होतं मला काहीच माहीत नव्हतं. मी गेलो, रात्री उशीर झाला, मंदिर बंद झालेलं होतं. मंदिर साधारणतः संध्याकाळी 7च्या आसपास बंद होतं. ते किनाऱ्याच्या पलीकडे जावं लागतं, म्हणजे एका छोट्याशा बेटावर, तेलंगणामध्ये येतं ते. छोट्याशा बेटावर ते मंदिर आहे. तिथं अजून डेव्हलपमेंट नाही आहे, कारण त्याची दत्तगुरुरायांची तपोभूमी आहे. दत्तगुरू तपोभूमी असल्याने डेव्हलपमेंट नाही. तर डेव्हलपमेंट आली की सर्व किचाटाला, लोकांचं गर्दी, गोंधळ, सर्व गोष्टी आल्या. तर दत्तगुरुरायांना तपोभूमी असल्यामुळे तिथं शांतता हवी असते. तर मी काय केलं की गाडीमध्येच, पार्किंगला गाडीमध्येच झोपलो. सकाळी लवकर उठलो. लवकर उठल्यानंतर सर्व आम्ही ते बोटीने प्रवास केला. जी माणसं तिथं दर्शनासाठी आली होती सर्वांनी प्रवास केला आणि मी पलीकडे गेलो. तर बघा, मी फक्त त्यांचं दर्शनाची अपेक्षा केली स्वामी समर्थ महाराजांकडे, पण त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी चांगले अनुभव दिले. ह्या ठिकाणी चांगला अनुभव आला. कुरवपूरला गेलो, फर्स्ट टाईम जात होतो मी. 16 वगैरे घातला आणि मी गेलो आतमध्ये. तर अभिषेक चालू होता इथे. अभिषेक झाली, आरती झाली आणि LCD स्क्रीनवर श्री गुरु दत्तात्रय श्रीपादवल्लभांचे पादुकांचं दर्शन होत होतं. अभिषेक होत होता. मनामध्ये इच्छा झाली की साक्षात भगवंत जिथे होते, पादुका आहेत, त्यांचं तीर्थ मला मिळायला पाहिजे. साक्षात दत्तप्रभूंचे पायाचं तीर्थ पिण्याचं भाग्य मला मिळालं पाहिजे. मनामध्ये तेच होतं. लाईन लागली होती, काय करू. मी लाईनमध्ये शिरलो. औदुंबरच झाड होतं. तिथं ते भटजी जे अभिषेक केलेलं तीर्थ होतं ते वाटत होते. मी म्हटलं पहिलं मला गुरुरायांचं तीर्थ भेटायचं आहे. मी गेलो, तीर्थ घेतलं, प्यायलो. नंतर गुरुरायांच्या दर्शनासाठी रांगेत राहिलो. साक्षात नृसिंहस्वामींचा तिथं फोटो होता. पाय केलं, वंदन केलं, पाय पडलो. नंतर श्रीपादवल्लभांच्या चरणी मस्तक टेकलं आणि तिथून मी बाहेर निघालो. तिथे मला मोह आवरेना. पुन्हा मी तिथं बसलो साईडला आणि संक्षिप्त गुरुचरित्र गुरुरायांसमोर वाचलं. मन प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर 5 प्रदक्षिणा घातल्या आणि मी पुढच्या प्रवासासाठी बाहेर निघालो. नंतर मनामध्ये आलं की इथे टेंबे स्वामी महाराजांची गुफा आहे, ज्यांनी दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र जिथून त्यांना ऐकू आला, तिथे ठिकाण कुरवपूर. तर त्या ठिकाणी त्यांची गुहा आहे. आणि ज्या ठिकाणी श्रीपादवल्लभ ज्या वडाखाली तपश्चर्या करायची, तो वडपरमा पाहायची इच्छा झाली. तर मला नवीन ठिकाण, मला काहीच माहिती नव्हती. मी साईडला तिथे ॲक्च्युली तिथं तेलुगू भाषा जास्त लोक बोलतात, मराठी क्वचितच असतात. तिथे एक गृहस्थ दिसले. त्या गृहस्थांना म्हटलं, अहो इथे टेंबे स्वामींची गुफा कुठे. ते बोले इथूनच पुढे जा, तिथे आहे, वड वगैरे लागेल. मी गेलो. ते गुफेवरती आता सध्या बांधकाम वगैरे झालेलं आहे छोटंसं, त्यावेळेला बांधलेलं आहे. तर मी शोधत गेलो. तिथे मला वडाचं मोठं झाड दिसलं, पाय पडलो आणि गुफेमध्ये शिरलो.
गुफेमध्ये काळोख होता आणि खुळखुळ खुळखुळ आवाज यायला लागला. म्हटलं आवाज कसला येतो आहे. म्हटलं कोणतरी प्राणी वगैरे असेल. म्हणून मी आतमध्ये मोबाईलचा टॉर्च लावून गेलो. ते एक आजीबाई होत्या. त्या आजीबाई नेमक्या अंधारामध्ये होत्या. ते मला मोबाईलचे टॉर्च दाखव. मोबाईल टॉर्च तिने दिवा लावला आणि त्या जसं बोलायच्या तसं तिथे एक शंकराची पिंडी होती. त्या पिंडीवरून फूल आहे ते खाली पडायचं. त्या म्हणायच्या की मी जे जे काही बोलते ना ते मला कौल देतात त्या आजीबाईंना. त्या आजीबाईंना म्हटलं तुम्ही मराठी कशा काय. त्याच्या आधी तिने प्रश्न येतो कुठून आलास. म्हटलं पुण्यातून. तर म्हणतात मी सासवडची. तर म्हटलं तुम्ही इथं कशा काय. तर ते बोलतात मला दत्तभक्तीची आवड लागली. त्याच्यामुळे मी दत्तगुरुराया जे मला आदेश देतात त्याप्रमाणे मी काम करते आणि मला तेच काम करायचं आहे. मी पण पिठापूर वगैरे फिरून आलेले आहे. तर त्याने काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्याने माझ्या गळ्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो बघितला. श्री स्वामी समर्थांचा फोटो बघते. मला तू स्वामी समर्थांचं करतोस का. म्हटलं हो, स्वामी समर्थ माझे गुरु आहेत. बघा इथून निघालेलो. त्यांनी मला माझ्या स्वामींबद्दल काय सांगितलं. ते म्हणाले लक्षात ठेव की श्रीपाद वल्लभांना आईवडील होते. नृसिंह स्वामी यांना आईवडील होते. पण स्वामी समर्थांना आईवडील नव्हते. ते वारुळातून प्रगटले. सेवकांना लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना आईवडील नव्हते पण ती आज आपली आई आहे. ती आपल्याला सांभाळते, अनुभूती देते. मनापासून भक्ती करा. ती फक्त भक्तीची भुकलेली आहे हो. ती तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देणार. फक्त तिला ओळखा. तुमची परीक्षाही होणारच. स्वामी समर्थ ही परीक्षाही तुमची घेणारच. परंतु तुमचे विचार, आचार, बुद्धी ही निस्वार्थी ठेवा. काहीतरी मिळतंय म्हणून भक्ती करायची हा विचार सोडून द्या. त्यानंतर त्या आजीने मला सांगितलं एकदा पिठापूरलाही जाऊन ये. पिठापूरला श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थान आहे. त्या जन्मस्थानी ते खेळलेले आहेत, वाढलेले आहेत. प्रत्यक्ष अनुभूती येते. म्हटलं बघू. ज्यावेळी श्रीपाद वल्लभांची आज्ञा येईल त्यावेळी नक्की मी पिठापूरला जाईन असं त्या आजींना म्हणालो आणि त्यांना पाय पडलो आणि मी निघालो. पुन्हा मला काय राहावे ना. त्या वडाच्या झाडाखाली साक्षात श्रीपाद वल्लभांनी तपश्चर्या केली. तो वड साक्षी आहे अजूनही. माझी इच्छा झाली पुन्हा इथेही संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं. मी वाचायला सुरुवात केली. पण काय सांगू तुम्हाला की दत्तगुरूंच्या चरणाचे जे 4 कुत्रे असतात हे वेद जे आहेत आपले आहेत त्याचं प्रतीक, 4 वेदांचं प्रतीक असतं. तिथं साईडला कुत्रा बसला होता. तो आला जवळ. म्हटलं साक्षात माझी सेवा आहे ही दत्तगुरूंपर्यंत पोचली. माझे गुरुचित्र वाचून झालं. पुन्हा मी 5 प्रदक्षिणा घातल्या. नृसिंह स्वामींना वंदन केलं. श्रीपाद वल्लभांना वंदन केलं आणि तिथून मी परतीच्या प्रवासाला निघालो. गाडीत आलो. गाडीतून पुन्हा मी माझा घरचा मॅप टाकला पुण्याचा. आणि जसं गाणगापूर आलं त्यानंतर मी स्वामींना म्हणालो स्वामी मला आता घरी जायचं आहे तर मला आज्ञा द्या. तिथून मी पुन्हा अक्कलकोटला आलो. अक्कलकोटच्या आसपास आल्यानंतर पुन्हा माझं मन बेचैन झालं की स्वामी मला म्हणतायत अरे माझ्या वाटेवरून जातोयस तर थोडा वेळ येऊन जा माझ्याकडे. असं माझं मन मला सांगायला लागलं. मी म्हटलं काय करू. घरी पण मला जायचं आहे. उशीर होणार पुण्याला जायला. तर शेवटी मग म्हटलं नको, आपलं जायला पाहिजे. आपण गुरुला भेटून यावे एकदा. आपण वाटेवरनं जातो आणि माझ्या गुरुला भेटून नाही जाणं मला योग्य वाटलं नाही. पुन्हा मी अक्कलकोटचा मॅप टाकला. अक्कलकोटला आलो. अन्नछत्र ठिकाणी पार्किंग आहे. पार्किंगला मी गाडी लावली. घरी फोन लावला. मी पोचलो इथे. म्हटलं प्रसाद भेटेल की नाही मला माहिती नाही स्वामींचा. का प्रसादाला खूप लाईन असते. तर मी तसा निघालो. त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद वाटत होते. मी म्हटलं स्वामी समर्थ प्रसाद आधी घेऊया. शिऱ्याचा प्रसाद होता. मी गेलो. प्रसाद घेतला. गर्दी नव्हती. नंतर गर्दी झाली. प्रसाद घेतला. म्हटलं स्वामींनी माझा शेवट गोड केला. त्यानंतर माझी एक सवय आहे की आपण जिथं खातो तिथे आपण थोडंसं दानधर्म हा केला पाहिजे. मोठेपणा नाही पण लक्षात ठेवा आपण काही दिल्याने 4 लोकांना पण खायला मिळणार आहे. आपण ज्याच्यामुळे खाल्लं त्याच्यामुळे आपण पण देणं भाग लागतो. मी तिथे अन्नछत्र देणगीमध्ये गेलो. जे काय अशी यथाशक्ती दिले मी. त्यानंतर तिथे मला स्वामींचा फोटो दिसला. माझ्या मनामध्ये नेहमी इच्छा असायची की स्वामींचा फोटो माझ्या घरामध्ये आहे तरी मला मोठा फोटो हवा होता. तर म्हटलं फोटो घेण्याची इच्छा झाली. म्हटलं तिथं त्यांना म्हटलं
जे देणगी घेत होते त्यांना म्हटलं की मला स्वामींचा फोटो हवा आहे हो, कुठे भेटेल? ते बोलले थांब. त्यानंतर त्यांनी मला रिसिप्ट वगैरे दिला देणगी दिल्याच्या, आणि त्याच्यावर एक फोटो दिला. स्वामी समर्थ अन्नछत्र असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. तो फोटो मला मिळाला. तो फोटोही तुम्हाला पुढे दाखवेन मी. तुम्हाला समाधान वाटलं, स्वामींनी माझा शेवट गोड केला. त्यानंतर मी खूप प्रसन्न वाटलं, मला रडू आलं की मी स्वामींकडे फक्त दर्शनाची अपेक्षा केली. स्वामींनी मला गाणगापूरला माधुकरी दिली. त्यानंतर श्रीपाद वल्लभांच्या चरणाचं जे अमृत आहे अभिषेकचं, ते मला दिलं. अजून काय पाहिजे हो? मी फक्त जस्ट गुरुचरित्र संक्षिप्त विषय ऐकलं, आणि ऐकल्याने मला एवढं अनुभूती आली की मला साक्षात दत्तगुरूंनी बोलावणं केलं आणि मी गेलो तिथपर्यंत. स्वामींना मी हेच वंदन करतो की मी काय केलं मला नाही माहिती, परंतु साक्षात दत्तप्रभूंचं दर्शन मला झालं. जिथं जिथं ते गेले तिथं दर्शन घेण्याचं सौभाग्य मला मिळालं पाहिजे. माझी इच्छा आहे की माझ्याकडून अन्नदान हा विषय मी मनामध्ये ठेवला आहे. मला नाही माहिती की माझ्या अन्नदान हा विषय माझ्या हातून केव्हा सुरू होईल, पण स्वामींना हेच एक अपेक्षा आहे की लवकरात लवकर माझ्याकडून अन्नदान हा विषय होऊ दे. आणि ज्या सेवेकरांना जाण्याची इच्छा आहे ना, ते नक्की स्वामी भक्तीच्या मार्गाने एकदा तरी जावं आणि तो अनुभव घ्यावा जो माझ्या बाबतीत आला. शंका कुशंका मनात ठेवू नका, बघणारा स्वामीच आहे. स्वामी समर्थ या कलियुगामध्ये स्वामी समर्थ अदृश्य रूपे आहेत, मैं गया नाही जिंदा आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती तुम्ही ज्या वेळेला त्या वाटेवर चालाल ना भक्तीच्या मार्गावर, तेव्हा तुम्हाला ते येत जाईल. अनुभव घ्या, कारण का आपल्याला हा जन्म ज्याने दिला आहे ते सार्थक करा. वाईट विचार मनात ठेवू नका, भक्तीच्या मार्गावर या. त्यानंतर मी प्रसाद घेऊन फोटो घेऊन खुश झालो आणि स्वामी समर्थ मठामध्ये पुन्हा गेलो नमस्कार करायला. स्वामी माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली. दर्शन झालं. स्वामी समर्थ मठामध्ये पुन्हा गेल्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं. दर्शनही व्यवस्थित झालं माझं. त्यानंतर जो मला फोटो मिळाला होता तो स्वामी समर्थ मठामध्ये तिथे मी लावून घेतला. जिथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे, मठ आहे, तिथे जे गृहस्थ होते त्यांनी ते दरवाजाला लावून दिला. म्हटलं आपण स्वामी घरी घेऊन जाऊ. त्यानंतर दर्शन घेतलं. पुन्हा मी ज्या ठिकाणी सुरुवात केली होती, ज्या फोटो खाली मी बसलो होतो, ज्या ठिकाणी लिहिलं होतं निश्चिंत जा, त्या ठिकाणी पुन्हा आलो. पुन्हा बसलो. स्वामींना अक्षरशः रडू आलं मला. स्वामींना म्हटलं, स्वामी मी तुमच्याकडे फक्त एक गोष्ट मागितली, तुम्ही मला खूप काही दिलं, अशीच माझ्याकडून सेवा करून घ्या. तुमचं दर्शनाचा लाभ तुम्ही जिथं जिथं गेला तिथं तिथं लीला केल्या, ज्या ज्या रूपामध्ये केला त्या ठिकाणी जाण्याचं सौभाग्य मला भेटू दे, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यानंतर ज्या ठिकाणी सुरुवात केली होती त्या ठिकाणी बसलो होतो मी. सुरुवातीला जे गृहस्थ तिथे आले, अपंग वगैरे जे आले होते ते पुन्हा तिथे आले. त्यांना मी घडलेला हकीकत सांगितली सर्व, की असं असं झालं. सुरुवात पण तुमच्यासाठी केली, तुमच्यापासूनच केली आणि एंडही तुमच्यापासून करतोय. मी इथून गाणगापूर अक्कलकोटला एकटा गेलो. अक्कलकोट, गाणगापूर, कुरवपूर हे एकटा प्रवास केला. ते म्हणतात, अरे वेड्या एकटा नव्हतास तू. म्हटलं सॉरी, चूक झाली. एकटा नव्हतास, स्वामी होते तुझ्याबरोबर. स्वामी दिसत नाही कोणाला, ते होते म्हणून तू प्रवास करू शकलास, लक्षात ठेव. म्हटलं हो, चुकलं माझं, माझ्याबरोबर स्वामी होते. स्वामी होते म्हणून सर्व हा प्रवास माझा व्यवस्थित घडून आला. एवढ्या चांगल्या अनुभूती आल्या मला. साक्षात त्रैमूर्तींचा अवतार, दत्तात्रयांचा अवतार, ब्रह्मा विष्णू महेश यांचं चरणतीर्थ मला पिण्याची संधी मिळाली, माधुकरी मिळाली. अजून काय हवं आयुष्यात? दत्तसेवा करणं ह्याच्यात खूप समाधान आहे. मनापासून करा, तुम्हाला ही अनुभूती येईल. निस्वार्थीपणे करा हो. स्वामी महाराज नकळत तुमच्या इच्छा पूर्ण करून जातात. निघालो मी. तिथे ते गृहस्थ म्हणाले, बसा बसा, चहा घेऊन जा. त्यांच्याबरोबर चहा घेतला. त्यांना जो प्रसाद आणला होता तो वाटला. त्यांनाही खूप प्रसन्न वाटलं की स्वामी महाराज एवढी लीला करतात. तसंच मी घरी आलो. मला राहवलं नाही. हा अनुभव जो आहे माझ्यासाठी हा पहिला अनुभव आहे.
दत्तसेवेची गोडी एकदा लागली ना की राहत नाही अक्षरशः. तुम्ही जा, तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या, लोकांना सांगा स्वामी भक्ती केल्याने काय होऊ शकतं आणि काय नाही हे लोकांना कळू दे. दत्तगुरू अजूनही चिरंतन वास करतात ह्या सृष्टीमध्ये. तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या ठिकाणी जावंच लागतं, त्यांच्या पायाशी जावंच लागतं, कारण त्यांनी त्या ठिकाणी वास केला आहे. ते एक पवित्र स्थान आहे. तिथून जी तुम्हाला ऊर्जा मिळते ना ती ऊर्जा तुम्हाला तिथपर्यंत पोचवेल. हा छोटासा अनुभव होता माझ्या आयुष्यातला. असे अनेक अनुभव मला येतील, ते तुम्हाला मी सांगेनच. परंतु तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, गिरनार या ठिकाणी जाऊन या, जिथे दत्तप्रभूंनी लीला केलेल्या आहेत. स्वामी सेवक जे आहेत ना, दत्तसेवक जे आहेत ना, त्यांनी एकदा तरी अशा ठिकाणी जावं आणि अनुभूती घ्यावी. आपण त्या ठिकाणी गेलो ना की एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. दत्तगुरुरायांची एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, ती तुम्हाला भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करते म्हणा, किंवा एक स्फूर्ती देते, एक वेगळी चेतना देते. निस्वार्थीपणे भक्ती करा, बघा आयुष्य किती सुखकर होईल. अडीअडचणी जी असतात ना त्या खूप माणूस म्हटल्यावर अडीअडचणी असतात, पण त्या दूर करण्यासाठी स्वामी आहेत. सर्व स्वामींवर सोडा आणि फक्त स्वामींची भक्ती करा. भक्ती म्हणजे तुम्ही तुमच्या आचरणातून, बोलण्यातून, ऐकण्यातून फक्त स्वामी. तुम्हाला पुस्तिका वाचण्यासाठी जर टाईम मिळत नाही तर ऐकत बसा, नामजप करा, तेही चालेल. स्वामींपर्यंत पोचते भक्ती. परंतु आपण त्या ठिकाणी जाण्याचं ध्येय किंवा उद्देश एवढाच असतो की ज्या ठिकाणी ज्या गुरुरायांची मी भक्ती करतो त्या ठिकाणी जर गेलो तर ती भक्ती लवकर आपली भगवंतापर्यंत पोचते. कारण कसं आहे की ज्या ठिकाणी भगवंत साक्षात बस त्यांच्यासमोर पोथी वाचणं, गुरुचरित्र वाचणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे. आणि त्यांचा आशीर्वाद एकदा तुमच्या डोक्यावर पडला की जगात कुठेही जा, तुम्हाला भिण्याची गरज नसते. कारण का स्वामी समर्थांचं वाक्यच तुम्हाला बळ देतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी तुम्हाला अडचण आली, प्रॉब्लेम आला, फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हेच एक वाक्य तुम्हाला एक आधार देईल, एक स्फूर्ती देईल. बघू आता पुढचा प्रवास कुठे होतो, कसा होतो, स्वामींची इच्छा. तुम्ही अनुभूती घ्या, खूप छान अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हेलो भाई साहब, इधर सरकार